आताची सर्वात मोठी न्यूज। राज्यात पुन्हा मोठा भूकंप। दोन कट्टर राजकीय विरोधकांची जेवणाच्या टेबलवर दिलजमाई। शरद पवारांना बसणार जोरका झटका। जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे। शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी एकत्र जेवण केलं आहे। जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात मंत्री गुलाबराव पाटील व आमदार एकनाथ खडसे यांचा एकत्र जेवण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे। नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात आज पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे। या बैठकीपूर्वी एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांनी एकत्र जेवण केलं आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात या जेवणाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। एकमेकांवर सतत टीका करणारे दोन कट्टर राजकीय विरोधक या निमित्ताने एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। दरम्यान दुसरीकडे मात्र जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होताच एकनाथ खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे। मी अनेकदा तक्रारी केल्या मात्र मला उत्तरच आलं नाही। वर्षभरात मी तब्बल 25 स्मरणपत्र प्रशासनाला दिली मात्र एकही पत्राचं उत्तर मला आलं नाही। शासनाचं काम म्हणजे वाजोटेपणाचा कळस आहे असं यावेळी खडसे यांनी म्हटलं आहे। पुढे बोलताना ते म्हणाले की आमदारांना उत्तर देण्याचे शासनाचे आदेश आहेत, त्यानुसार किमान 2 ओळीत तरी उत्तर द्यावं। मात्र 25 स्मरणपत्र देऊन सुद्धा उत्तर येत नाही। आमदारांनी 25 स्मरणपत्र द्यायची, एकालाही उत्तर नाही। कसलेही गतिमान सरकार आहे अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केला आहे। पहिली ते 7वीचा वर्ग झाडाखाली बसतो, या प्रगत जिल्ह्यामध्ये विद्यार्थी झाडाखाली बसणं ही गोष्ट काही चांगली नाही असं म्हणत एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी यावेळी व्यक्त केली आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी पासूनच एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। एकनाथ खडसे हे देखील इच्छुक आहेत, मात्र त्यांच्या प्रवेशाला काही मुहूर्त लागलेला नाही। त्यातच आता गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे हे एकत्र दिसल्याने चर्चेला उधाण आलं आहे। शरद पवार यांना आणखी एक धक्का बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।